इराण आणि इस्रायलमधला संघर्ष आता खूपच वाढत चाललाय। इराणने इस्रायलच्या तेल अवीव आणि हैफा या मोठ्या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला केलाय। या हल्ल्यामुळे इमारतींचं खूप नुकसान झालंय आणि अनेक जण जखमीही झालेत। मोसादच्या मुख्यालयावर हल्ला केल्याचा दावा इराणने केलाय। याच्या बदल्यात इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले करून नुकसान केलंय। दोन्ही देशांकडून परस्पर हल्ले सुरूच आहेत आणि या संघर्षात दोन्ही देशातील निष्पाप नागरिकांचा जीव जातोय। हे युद्ध भडकण्याची शक्यता असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर सलग 6 दिवसांपासून हल्ला सुरूच ठेवलाय। त्यामुळे तिथली परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे। तेहरानमधल्या ज्या रस्त्यांवर नेहमी गडबड असते, गर्दी असते, ते रस्ते आता पूर्णपणे ओस पडलेत। लोक भीतीच्या पोटी घरातून बाहेरच पडत नाहीयेत। सततच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। इस्रायल आणि इराणमधला संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय। मात्र या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावरही होण्याची शक्यता आहे। लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण असून ही परिस्थिती आणखी किती दिवस चिघळेल याची कोणालाही कल्पना नाही। इराण आणि इस्रायलमधलं युद्ध थांबायचं नाव घेत नाही आणि आता त्यात अमेरिकेचाही त्रागा होतोय। अशाच इराणचा प्रमुख खामेनेई कुठे लपलाय हे आम्हाला माहितीये, पण आम्ही त्याला मात्ता मारणार नाही असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। दरम्यान आता अमेरिकेचा संयम संपत चाललाय असाही इशारा त्यांनी दिलाय। ट्रम्प यांनी युरोपमध्ये 40हून अधिक लढाऊ विमानं पाठवली आहेत। युद्धात इराणच्या 585 जणांचा मृत्यू झालाय तर 1300हून अधिक जास्त जण जखमी आहेत। इस्रायलने इराणचा एक वरिष्ठ कमांडर ठार केल्याचाही दावा केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अमेरिकेच्या धमक्या, अमेरिकेने टाकलेला दबाव आणि त्याच्या हट्टापुढे इराण कधीही झुकणार नाही। आम्ही समर्पण करणार नाही असं खामेनेई यांनी म्हटलंय। तसंच जर अमेरिकेने आमच्यावर हल्ला चढवला तर त्याचे परिणाम खूपच गंभीर असतील। अमेरिकेने हेही लक्षात ठेवावं की लष्करी हस्तक्षेप केल्यास त्यांनाच याचा फटका बसेल असाही इशारा खामेनेई यांनी दिलाय। त्यामुळे आता इराण आणि अमेरिकेमधला तणाव देखील वाढत चाललाय। मध्य पूर्वेत तणाव वाढलेला असतानाच इस्रायलने इराणवर मोठा हवाई आणि सायबर हल्ला केल्याचा दावा केलाय। इस्रायली संरक्षण दलानं 50हून अधिक लढाऊ विमानांनी तेहरान जवळील सेंट्रीफ्यूज उत्पादन केंद्र पूर्णपणे नष्ट केल्याचं म्हटलंय। या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये घबराट पसरली असून नागरिक शहर सोडून जात आहेत। इस्रायली मंत्र्यांनी इराणी राजवटीचा अंत सुरू झाल्याचंही म्हटलंय। दरम्यान इराणने इस्रायलच्या 5 एजंटना अटक केली असून भीषण प्रत्युत्तराचा इशाराही दिलाय। इराणमधल्या वाढत्या तणावामुळे थायलंडने तिथे असलेल्या आपल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर तेहरान सोडण्याचा सल्ला दिलाय। थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। सध्या इराणमध्ये सुमारे 350 स्थायी नागरिक आहेत, पण सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाहीये। अजून तात्काळ इव्हॅक्युएशनची गरज नाही, पण फक्त 5 जणांनी मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली अशी देखील माहिती थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे। थाय दूतावास त्यांच्या संपर्कात असून दूतावासानं आपलं मुख्य कार्यालय कोरदानमध्ये हलवल्याची देखील माहिती दिली आहे। इराण आणि इस्रायलमधील वाढत्या युद्धावर संयुक्त राष्ट्रांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे। त्यांनी दोन्ही देशांना तात्काळ युद्ध थांबवून शांततेसाठी चर्चा करण्याचं आवाहन केलंय। या संघर्षामुळे सामान्य नागरिकांचं प्रचंड नुकसान होत असून लोक विस्थापित होत आहेत असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलंय। अणुसुविधांवर हल्ले झाल्यामुळे किरणोत्सर्ग पसरण्याचा मोठा धोका निर्माण झालाय। इराणने इस्रायलच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचंही सांगितलंय। जर हा संघर्ष तात्काळ थांबला नाही तर जगाला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत। इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मुलाखतीचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय। कोणत्याही परिस्थितीत 2 देशांकडे अणुबॉम्ब नसावेत अशी भूमिका नेतन्याहू यांनी एका मुलाखतीत मांडली आहे। कट्टरपंथी स्वभावाच्या देशांकडे परमाणु बॉम्ब असणं म्हणजे फक्त इस्रायलसाठीच नव्हे तर जगासाठी धोका आहे। यात त्यांनी इराण आणि पाकिस्तान या 2 देशांची नावं घेतली आहेत। या देशांनी परमाणु बॉम्ब बाळगू नयेत असं आम्हाला वाटतं। त्यांच्या मुलाखतीमुळे आता पाकिस्तानची चिंता देखील वाढली आहे। दक्षिण सुदानमध्ये युद्धामुळे गावं ओस पडली आहेत। अशा परिस्थितीत अमेरिकेच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी चालवलेल्या खासगी कंपनीनं एका विमानातून तिथे 16 टन अन्नधान्य पाठवलंय। ही मदत फॅगगो या नावाच्या कंपनीनं दिली असून ती सुदान सरकारच्या सहकार्यानं केली जाते। तसंच गाझामध्येही सेफ रिच सोल्युशन्स ही कंपनी इस्रायलसोबत काम करते। मात्र अशा कंपन्या लष्करी आणि गुप्तचर पद्धती वापरून मदत पुरवत असल्यामुळे ही मदत राजकीय साधन बनू शकते असं काही संस्थांनी म्हटलंय। संयुक्त राष्ट्र आणि ऑक्सफॅम सारख्या संस्थांनी यावर टीका केली आहे।
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधांवर शुल्क लादण्याच्या विधानामुळे आज भारतीय औषध कंपन्यांचे शेअर 4% घसरलेत. ग्रॅन्युअल्स इंडिया आणि ल्युपिन सारख्या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसलाय. भारत दरवर्षी अमेरिकेला सुमारे 86,200 कोटींची औषधं निर्यात करतो. त्यामुळे या निर्णयाचा भारतीय फार्मा कंपन्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे विशेष दूत मार्क कार्नी यांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये नवीन उच्चायुक्तांची नियुक्ती करण्यावर सहमती झाली आहे. 2023 मध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर कॅनडानं भारतावर आरोप केले होते, ज्यामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले. भारताने हे आरोप फेटाळून लावले होते आणि आता नवीन उच्चायुक्तांच्या नियुक्तीमुळे दोनही देशातील नागरिकांना आणि व्यावसायिकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. दक्षिण चीनमधील हुआईजी काउंटीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अर्ध्याहून अधिक रस्ते पाण्याखाली गेले, त्यामुळे अनेक भागातील वीज आणि इंटरनेट सेवा खंडित झाली आहे. प्रशासकीय माहितीनुसार या पुरामुळे 78,000हून अधिक नागरिक प्रभावित झाले असून 29,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तर मुसळधार पावसामुळे सुईजियांग नदीनं तिसऱ्यांदा इशारा पातळी ओलांडली आहे. 18 प्रांतीय नद्यांवरील 23 मोजणी केंद्रांवर पाण्याची पातळी इशारा पातळीकडे जास्त होती असं नोंदवण्यात आलंय. फ्लोरिडा पॅन्थर्सने जबरदस्त कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा NHL स्टॅनली कप जिंकलाय. त्यांनी फायनलमध्ये एडमंटन ऑयलर्सचा 5-1 असा पराभव करत 4ही सामने जिंकून विजय मिळवलाय. या ऐतिहासिक विजयामुळे दक्षिण फ्लोरिडामधल्या फोर्ट लॉडेलसह अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आलाय. खास करून एल्बो रूम नावाच्या बारमध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केली आणि सामना दरम्यान प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. हॉकी प्रेमींनी मोठ्या आनंदात विजय साजरा केला. पॅन्थर्सच्या या सलग दुसऱ्या विजयामुळे हा त्यांच्या चाहत्यांसाठी अभिमानाचा क्षण होता. कॅलिफोर्नियातील सॅन होजे इथल्या जंगलात भीषण आग लागली. या आगीचा एरियल व्हिडिओ आता समोर आलाय. या भीषण आगीमुळे 92 एकरावरील जागा भस्मसात झाली आहे. 40% आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. या आगीमुळे हजारो पक्षी त्यांची घरटं होरपळून नष्ट झाली आहेत. अग्निशमन दल आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. जंगलाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना आगीचा मोठा धोका आहे, त्यामुळे प्रशासनानं या स्थानिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय. जर्मनीच्या बर्लिनमधील स्प्री नदीत फ्लड बॅड बर्लिन नावाच्या गटानं नदी स्वच्छ झाल्याचा दावा करत पोहण्याचा आनंद लुटलाय. सुमारे 200 लोकांनी म्युझियम आयलंड जवळ नदीत पोहण्याचा आनंद घेतला. याच स्प्री नदीत प्रदूषणामुळे 1925 पासून पोहण्यास बंदी होती. पोहण्यावरील ही बंदी उठवावी यासाठी निषेध नोंदवण्यात आलाय. नदीचं पाणी आता पोहण्यायोग्य असून लोकांसाठी नदी खुली करावी अशी मागणी फ्लड बॅड बर्लिन या गटानं केली आहे. तर पॅरिसच्या सीन नदीप्रमाणे बर्लिनमधील मिट्टे या प्रांतात 2026 मध्ये नदीत पोहण्याची परवानगी दिल्याचा विचार केला जातोय. दिल्लीहून बालीकडे जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान अचानक परत दिल्लीला पाठवण्यात आलं. बाली जवळच्या माउंट लेव्होटोबी लाकी लाकी या नावाच्या ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला होता. या उद्रेकामुळे आकाशात तब्बल 11 किलोमीटर उंचीपर्यंत धुराचे लोट पसरले होते. त्यामुळेच या विमानाचं जाणं धोकादायक असल्यानं विमान सुरक्षितपणे पुन्हा दिल्लीला वळवलं गेलं. या विमानातील सगळे प्रवासी सुखरूप असून त्यांना परतावा किंवा मोफत प्रवासाची पर्याय देण्यात आलाय. ज्वालामुखीच्या वाढत्या उद्रेकामुळे बालीजवळच्या मोमेरे या विमानतळ देखील बंद करण्यात आलंय. अलास्कामधील गॅलेना नावाचं एक छोटंसं गाव जे आधी लष्करी तळ होतं ते आता महागड्या डिझेलवरून सौर ऊर्जेकडे वळत आहे. इथे दरवर्षी जवळपास 4 लाख गॅलन डिझेल वापरलं जातं. एका गॅलनचा भाव $4.58 पर्यंत गेल्यानं गावाचं बजेट कोसळत होतं. त्यामुळे गावकऱ्यांनी सौर प्रकल्प सुरू केलाय, जो पूर्ण झाल्यावर वर्षातून 1 लाख गॅलन डिझेलची बचत होणार आहे. त्यामुळे वीज बिल फारसं कमी नसलं तरी खर्च स्थिर राहील आणि उरलेले पैसे इतर कामांसाठी वापरता येणार आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगारही मिळतोय. RN सोमर नावाच्या एका तरुणानं सौर ऊर्जेबाबतचं शिक्षण घेऊन तो आता या प्रकल्पात काम देखील करतोय. आयर्लंडच्या नी कॅप या हिपहॉप बँडमधील मो चारा या सदस्यावर सध्या दहशतवादाशी संबंधित आरोप करण्यात आलाय. त्याला लंडनमधील कोर्टात हजर करण्यात आलं. मो चारा, ज्याचं खरं नाव आहे लियाम ओग, यानं या आरोप मात्र हे फेटाळून लावलेत. पॅलेस्टाईनला दिलेल्या पाठिंब्यामुळे राजकीय हेतुपोटी हे आरोप केल्याचं तो म्हणालाय. ग्लास्टनबरी फेस्टिवल पूर्वी गप्प करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्याने केलाय. कोर्टाने त्याला बिनशर्त जामीन दिला असून पुढील सुनावणी आता 20 ऑगस्टला होणार आहे.
गेल्या वर्षी एका कार्यक्रमात त्याने हिजबुल्लाचा झेंडा फडकवल्याचं देखील पोलिसांचं म्हणणं आहे. कॅनडामध्ये सुरू असलेल्या G7 परिषदेमध्ये एक गमतीशीर प्रकार घडलाय, जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि मेलोनी यांनी मॅक्रो यांच्यावर थेट डोळे फिरवले. ट्रम्प भाषण करत असताना मॅक्रो मेलोनींच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि त्यांनी थम्सअपही केलं, पण नंतर त्यांच्या तोंडावर हात ठेवत त्यांनी डोळे वळवले. त्यांच्यातला हा संवादाचा क्षण कॅमेऱ्यात चित्रित झालाय. दोघांमध्ये नक्की काय चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. पेहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर राबवत पाकिस्तानमधील 9हून अधिक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीचा दावाही केला होता. यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना फोनवरून सुनावलंय. ऑपरेशन सिंधूरबाबत भारतानं कुणाचीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि भविष्यातही स्वीकारणार नाही असं मोदींनी स्पष्ट केलंय. पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीला भारत प्रत्युत्तर देईल असंही ते म्हणाले. भारतीय लष्करानं या कारवाईत 100हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची देखील माहिती आहे. मोहम्मद युनूस यांची खुर्ची धोक्यात येणार का असा सवाल आता उपस्थित होतोय, कारण 17 वर्षांनंतर बांगलादेश नॅशनल पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान बांगलादेशात परतत आहेत. त्यामुळे युनूस यांच्या अंतरिम सरकारला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तारिक यांच्या परतण्यानं BNP पक्षाची ताकद वाढून त्यांना निवडणुकीत बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. नुकत्याच झालेल्या लंडन दौऱ्यावरून परतल्यानंतर युनूस यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागतोय. आगामी निवडणुकीत तारिक रहमान मोठे दावेदार मानले जाण्याची देखील शक्यता आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील बचावलेले एकमेव प्रवासी विश्वासकुमार रमेश यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. एअर इंडिया विमान अपघातामधून 242 प्रवाशांपैकी फक्त विश्वासकुमार हे एकमेव प्रवासी बचावले होते. त्यांचे बंधू अजय रमेश यांचा मात्र अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. विश्वास आणि अजय हे दोघंही लंडनला जात होते. दरम्यान रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर विश्वासकुमार यांनी आपल्या भावाच्या अंत्ययात्रेत टाहू फोडला. यावेळी उपस्थितांनी आणि इतर नातेवाईकांनी विश्वासकुमार यांना सावरलं. यूपीच्या बुलंदशहरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जण कारमध्ये जिवंत जळालेत. भरधाव वेगानं येणारी स्विफ्ट कार पुलाला धडकल्यानं हा अपघात झाला. या अपघातात कारमध्ये बसलेल्या 6 पैकी 5 जणांचा जिवंत जळून मृत्यू झालाय, तर कारमधील एक महिला सुदैवानं बचावली आहे. पुलाला कार धडकल्यानं ती कारमधून बाहेर पडल्यानं ती बचावली. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचा समावेश आहे. हे कुटुंबीय बदायूंहून दिल्लीला जात होतं. जहांगीराबादच्या जानीपूर चांदोस चौकात हा अपघात झालाय आणि या घटनेमुळे आता शोक व्यक्त केला जातोय. छत्तीसगडच्या सुकमा सीमेवरील आंध्र प्रदेशातील मरतपल्ली जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलात भीषण चकमक सुरू आहे. या चकमकीत केंद्रीय समिती सदस्यासह काही मोठ्या नक्षलवाद्यांना ठार मारल्याची माहिती आहे. तर आंध्र प्रदेश झोनल कमिटीचे सदस्य गजराला रवी आणि नक्षलवादी चलपतीची पत्नी अरुणा यांचा चकमकीत मृत्यू झालाय. अल्लुरी सीताराम जिल्ह्याचे SP आणि बरदार यांना चकमकीला दुजोरा दिलाय. तर जानेवारी महिन्यात 1 कोटी बक्षीस असलेल्या चलपतीचा छत्तीसगड पोलिसांनी खात्मा केला होता. भारताच्या सागरी सुरक्षेसाठी एक मौलाचा आणि मैलाचा दगड ठरलेली पहिली स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्धनौका INS अर्नाळा आज 18 जून रोजी भारतीय नौदलात सामील झाली आहे. विशाखापट्टणम इथे झालेल्या समारंभात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यावेळी उपस्थित होते. ही युद्धनौका किनारी भागातील पाणबुडी धोक्यांचा सामना करण्यासाठी बनवण्यात आली आहे, ज्यामुळे भारताच्या 7500 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यांचं रक्षण वाढणार आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत या युद्धनौकेत 80%हून अधिक स्वदेशी घटकांचा समावेश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेली ही नौका हिंद महासागरातील भारताची सामरिक क्षमता अधिक वाढवणार आहे. माजी आप सरकारच्या काळातील 2000 कोटी रुपयांच्या वर्गखोल्या बांधकाम घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दिल्लीत 37 ठिकाणी छापे टाकले. दिल्ली भ्रष्टाचार विरोधी शाखेच्या FIRच्या आधारे ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यावर आरोप आहेत. प्रकल्पाच्या खर्चात अनियमितता आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याचा देखील ईडीला संशय आहे. भाजपने हे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं देखील म्हटलंय. साहित्य अकादमीकडून युवा पुरस्कार 2025 ची घोषणा करण्यात आली आहे. 23 भाषांमधील तरुण लेखकांना पुरस्कार जाहीर झालाय. मराठी भाषेतील खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी प्रदीप कोकरे यांना पुरस्कार जाहीर झालाय. प्रत्येक पुरस्कार विजेत्याला ताम्रपत्र आणि 50,000 रुपये रोख दिले जातात.
तर हा पुरस्कार 1 जानेवारी रोजी 35 वर्षापेक्षा कमी असलेल्या लेखकाच्या पहिल्या पुस्तकाला किंवा उत्कृष्ट पुस्तकाला दिला जातो.